चेंडू या सुपर 8 मधल्या दोन विजयी संघांच्या लढतीमध्ये पहिलाच बॉल मिड ऑफच्या डोक्यावरून स्ट्रेट डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये एक शानदार स्ट्रोक सदाबहार फटका पहिल्याच बॉलवर शुभम गीतेचा चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढे नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौका. खरेदी केले नसतील तर लकी ड्रॉचे कुपन सुद्धा आपण खरेदी करा. 20 रुपयांमध्ये स्पोर्ट सायकल जिंकण्याची नामी संधी तुम्हाला आहे. फुलर लेंथ वरचा बॉल ऑफ ड्राईव्ह केलाय. अगदी सरळ खेळलेला फटका अयुब शेख यांच्या विपक्ष आक्रमण करण्यात आलंय. शुभम गीतेचा तडाखा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा जल्लोष षटकार. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणी षटकार. जो शौक रखते हैं उड़ने का वो खौफ नहीं रखते गिरने का. आणि अयुब शेखच्या विरुद्ध पहिल्या बॉलवर चौकार, शेवटच्या बॉलवर षटकार. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झाला आणि पहिल्या ओव्हर नंतर 12 धावा. सोनू ओहोळचा जल्लोष दिसतोय. आसिफ खतीब तिथे आहेत, बंटी लिंगायत आहेत, दत्ता निर्मळ आहेत, आमचे महाबळेश्वरवरून सुद्धा आमचे सतीश भाऊ आलेले आहेत, आमचे संदीप डाहळे दाजी आलेले आहेत, अमोल दुबे यांना सुद्धा आपण पाहतोय, अजित बेंद्रे साहेब सुद्धा आलेले आहेत. त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत. सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत असणार आहे. धावफलकावरती पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झाल्यानंतर 12 धावा. शिवगर्जना प्रतिष्ठान हा संघ आहे. आपण आलात. सुहास पवार सुद्धा आनंद घेत आहेत. धावफलकावर 14. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये अल्ताफ शेख बॉलिंग ट्रॅकवर तयार होत आहेत. उडवलाय बॉल परंतु फटका थोडासा मिस टाइम आहे. फिल्डर बॉल पर्यंत जाण्याच्या प्रयत्नात आहेत. बॉल निर्मनुष्य क्षेत्रामध्ये पडलाय आणि शेवटच्या क्षणी दोन क्षेत्ररक्षक साहिल कदम आणि युवराज या दोघांनी प्रयत्न केले परंतु त्यांच्या आवाक्या बाहेर बॉल सीमारेषेच्या पार. चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढे नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौका. शुभम गीते यांच्या बॅटमधून हा चौकार होतो. इलिव्हेशन जास्त मिळालं होतं. बॉल खूप उंच गेला होता त्यामुळे टप्पा पडल्यानंतर सुद्धा बॉलला खूप बाउन्स प्राप्त झाला आणि सीमारेषेच्या जवळ तो बॉल अडवणं तितकं सोपं नव्हतं. पहा चौकाराला युवराजने प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत केला. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. धावफलकावर धावा 18. अल्ताफला पुनरागमन करावं लागेल. यावेळेस देखील चांगला ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफ मध्ये बॉलला खेळलेत. मागे सुहास बॉलवर येत आहेत. एक धाव तिकडे पूर्ण होत असताना पाहायला मिळेल. सुहास खोळे यांना सुद्धा आपण आज इन ॲक्शन पाहणार आहोत. निश्चितच सातत्याने या खेळाडूची देखील आणि तदनंतर एक धाव पूर्ण करण्यात आली. एकच्या मदतीने 30 धावा धावफलकावरती. तिसऱ्या ओव्हरचा खेळ मार्गस्थ असताना युवराज बॉलिंग करण्याकरिता यावेळेस बॉलला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. लॉंग ऑन मध्ये बॉल चाललाय. बॉलला अडवलं सुद्धा परंतु शेवटच्या क्षणी बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 4 धावा. चौकार आलेला आहे. कॉम्पिटिशनला माझ्या पुढे नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौका. स्वागत. धावफलकावर जर आपण नजर टाकली तर 35 बनवल्यात. षटक क्रमांक 4 घेऊन अल्ताफ यांच्या हातामध्ये चेंडू देण्यात आला. त्यांच्या खांद्यावर जबाबदारी. ओव्हर नंबर 4 ची पहिलाच बॉल लॉंग ऑफ रिझन मध्ये बॉलला उडवलंय आणि फेकून दिलंय लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. तगडा ताकदवान प्रहार. शुभम गीतेचा टोले जंग तडाखा. षटकार. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणी षटकार. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह करत धावेवर नाबाद आहेत तर त्यांच्या जोडीला हर्षल भांगे 16 धावेंवर स्वतः कर्णधार आहेत. ते मैदानाच्या आतमध्ये अजूनही उभे आहेत.
निश्चय केलाय, स्वप्न पाहिलं या स्पर्धेला जिंकण्याचं, तर मग ते स्वप्न पूर्ण करायचं असेल तर मैदानात चांगला खेळ देखील करावा लागेल. तुमच्या स्वप्नांची कथा जर तुम्हाला लिहायची आहे तर मेहनतीची लेखणी तुम्हाला हातामध्ये धरावी लागेल. बॉलर तयार. आखूड टप्प्याचा बॉल अतिरिक्त उसळी चेंडूने प्राप्त केली आहे. बॉलला फक्त दिशा दाखवली आणि बॉल सीमारेषेच्या दिशेने कूर्स करतोय. शुभम गीतेने चेंडूला दाखवली आहे दिशा आणि चेंडू पार करतोय सीमारेषा. चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंगे. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 57 अय्यूब शेख यांच्या विरुद्ध पहिल्याच बॉलवर चौकार आला. शॉर्टर वाईटचा वापर केला होता. अतिरिक्त बाउन्स सुद्धा चेंडूला प्राप्त झाला, परंतु गोलंदाजाच्या वेगाचा उपयोग कसा करायचा हे शुभम गीतेने इकडे दाखवलं. बुद्धिमत्तेचं क्रिकेट, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, तेच मात्र इकडे शुभमने या पहिल्या बॉलवर दाखवलंय. यावेळेस खराब लाईन, डावेष्टीच्या बाहेर, पंचांनी वाईट बॉलचा इशारा दिलाय. हा गेला वाईड. अवीर सोलर सिस्टीमचे प्रोप्रायटर मान्य प्रतीक त्यांना एक जाळं टाकून अडकवावं लागेल. धावा फलकावर 60 धावा झालेल्या आहेत. 5 षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना शिवगर्जना प्रतिष्ठान बॅटिंग करतोय. यावेळेस बिग हिट केला जातोय. शुभम गीतेने दाखवली आपली ॲबिलिटी आणि षटकार ठोकलाय. टॉप क्वालिटी सिक्सर. फटका असा वदार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. हालातों से हारने वाले नहीं हम, कल हवा तुम्हारी थी, आज तूफान हमारा होगा. आणि तेच मैदानाच्या आतमध्ये शुभम गीते दाखवत आहेत. काय स्ट्रोक खेळला, बॉलच्या लेंथ पर्यंत गेले आणि त्यानंतर एक पाय पुढे टाकला, मागचा पाय वाकवला. बॉलला उंची लांबी दोन्ही मिळालं. बॉलच हरवलाय कारण आता दुसरा बॉल द्यावा लागेल. धावफलकावर 6 वाढ होते. धावफलकावर 66 धावा. खूप चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट करण्यात आला अय्यूब शेखच्या विरुद्ध. पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा आपण बघितलं शुभम गीतेने धावा बनवल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये ज्यावेळेस अय्यूब शेख आले, या ओव्हरमध्ये देखील 13 धावा त्यांनी खर्च केल्यात. आतापर्यंत 3 चेंडू त्यांनी टाकलेत. नाही 4.4 षटकं संपली आहेत. दोन्ही संघ आज एक सामना जिंकलेत. यावेळेस कव्हर्सला चांगला ड्राईव्ह केलाय. फिल्डर दूर आहेत आणि हा बॉल सीमारेषा क्लिअर करतोय. शानदार, दमदार, सदाबहार. चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंगे. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौकार. चेंडूच्या गुणवत्तेवर खेळतायत. ड्रायव्हिंग लेंथवर बॉल मिळाला, त्याला ड्राईव्ह केलं, एक्स्ट्रा कव्हरला, बिटवीन द गॅप बॉल खेळला आणि लेदर बॉलचं फील आला असेल अनेकांना. इतका सुंदर फटका इथे मात्र शुभमने खेळलाय. धावफलकावर 4 वाढ होते. 70 धावा धावफलकावर. लोणी प्रीमियर लीग आता रंगात आली आहे कारण ही स्पर्धा आता पुढे चालली आहे. या स्पर्धेची आता उत्कंठा आपल्या सर्वांना आहे की या स्पर्धेचं विजेतेपद कोण मिळवणार. त्यासाठी अगोदर पहिल्या संघाकडे जायचं आपल्याला की तो बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणारा कोण असेल. 70 धावा धावफलकावरती आहेत. चांगला स्ट्रोक या अगोदरच्या बॉलवर 47 धाव्यांवर शुभम गीते जाऊन पोहोचलेत. अप्रतिम बॅटिंग करत असताना पण शुभम गीतेंना बघतोय. प्रयत्न करावे लागतात तुम्हाला मैदानामध्ये आणि ते प्रयत्न, कष्ट, मेहनत इथे मैदानाच्या आतमध्ये फलंदाज करत असताना शुभम गीते म्हणतात ना, जिकत नाही जवळ तवर झुंजत राहायचं आणि तेच इकडे शुभम गीते आणि हर्षल दाखवत आहेत. 11 चेंडू हर्षलने खेळलेत, 16 बनवल्या. 19 चेंडू शुभमने खेळलेत, त्याने 47 बनवल्यात. मी अगोदरही उल्लेख केला ज्यावेळेस शुभम गीते बॅटिंगला आले होते या मैदानावर, ज्यावेळेस लोणी प्रीमियर लीग संपन्न झाली होती, मॅन ऑफ द सिरीज राहिले होते शुभम गीते आणि 6 चेंडूंमध्ये 6 चौकार सुद्धा खेळले. पुण्यात व्यावसायिक टिंगरे सरकार या संघामध्ये आपण सातत्याने त्यांना खेळताना पाहतो आणि आज आपण बघितलं तर ते सुद्धा इन ॲक्शन मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर अय्यूब शेख आयकॉन आहे, त्यांना सुद्धा पुनरागमन इकडे करावं लागणार आहे. 70 धावा धावफलकावर. स्ट्रायकर इंडला शुभम. फुलर लेंथवर मनगडाचा वापर केलाय आणि या बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. बॉल सीमारेषेच्या पार जातोय आणि मित्रांनो अर्धशतक या ठिकाणी शुभम गीते पूर्ण करतायत. तेरी सोच पर मैं चल नहीं सकता, तेवर मैं अपना बदल नहीं सकता.
अरे मोम का पुतला समझ रखा है क्या, मैं वो लोहा हूं जो किसी भी लौ से पिघल नहीं सकता. आणि आज आपल्या बॅटिंग मधनं इथे दाखवून देत आहेत शुभम गीते. 20 बॉल मध्ये 53 धावा. फटका असा धुवाधार, हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. अर्धशतक पूर्ण केलंय शुभम गीतेने. शुभम गीतेची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्यात एकदा. 13 मिनिटं अजून बाकी आहेत, म्हणजे 45 मिनिटांचं टायमर आहे. म्हणजे आता तुमचे 7 मिनिटे बाकी आहेत 40 मिनिटं पूर्ण होण्यासाठी. 5 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय आणि 5 ओव्हर नंतर धावा फलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 76 धावा. आणि कुठलाही फलंदाज अजून बाद झालेला नाहीये. 5 ओव्हर नंतर शिवगर्जना प्रतिष्ठान प्रतीक ग्लास्ट स्टील लोणी 76. शक्ती युवराजने चांगली गोलंदाजी केली. 1.3 ओव्हर नंतर 14. शुभम गीतेने आज प्रभावित केलंय. जबरदस्त बॅटिंग, अर्धशतक. बडे मॅच का बडा खिलाडी, आणि ते दाखवलं आपल्या बॅटिंग बद्दल. ओहो, यावेळेस सुद्धा बॉलला उडवलंय. नाही उडवलं नाही, तुडवलंय. षटकार. फटका असा धुवाधार, हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. बाउंड्रीलाईनच्या बाहेर रूनच आणावा लागतोय, कारण दोन्ही फलंदाज सेट झालेत. लाईन खूप लवकर पिक करतायत. त्यावेळेस फुलर लेंथवरचा बॉल त्याला मनकडाच्या साह्याने वळवलं. फिल्डर मात्र बॉलवर येत आहेत. युवराज आलेत बॉलवर. एक सिंगल तिकडे पूर्ण होते. ज्यावेळेस तुम्ही सेट होता मैदानामध्ये त्यावेळेस लाईन आणि लेंथ खूप लवकर फलंदाज पिक करत असतात. आणि इथे सुद्धा या 2 फलंदाजांमध्ये तेच दिसतंय. एक धाव पूर्ण झाली. 100 मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल दिसतोय. डगआउट खुश. शिवगर्जना प्रतिष्ठान. 40 सेकंद बाकी आहेत. 106 गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज तयार होतील. बिगिट करण्याचा प्रयत्न, बॉलला मिड विकेट मध्ये खेळलेत आणि तिकडे क्षेत्ररक्षक कोणीही नाहीये. बॉल जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. शुभमच्या बॅट मधून अजून एक षटकार. सत्यम शिवम सुंदरम शुभम. सिक्सर. फटका असा धुवाधार, हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. शुभम स्ट्राईकला आले आणि आल्याबरोबर त्यांनी मिड विकेट मध्ये बॉलला फेकून दिलाय. षटकार प्राप्त केलाय. परत एकदा या वेळेचा बॉल सुद्धा बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलाय. क्या बात आहे. आज मात्र सगळ्यांची मनं जिंकली आहेत या शुभम गीतेने. लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 षटकार. प्रखर झंझावात शुभम गीतेचा. षटकार. फटका असा धुवाधार, हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. वेळ संपली आहे. अजून एक खेळाडू तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. धावा झालेल्या 118. 2 चेंडूंमध्ये 2 लागोपाठचे षटकार. बघा, स्लॉट मध्ये दिला तर मग बाउंड्री लाईनच्या बाहेरच. चुकला की ठोकलाच. आणि तेच मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांनी आतापर्यंत केलंय. काय बॅटिंग केली. दिल ना उम्मीद नाही, नाकाम ही तो है. तेच शुभमने दाखवलंय. फुलर लेंथवर यावेळेस एकाच हाताने समोर खेळलाय. क्षेत्ररक्षकाला चेंडूने याही वेळेस गुंगारा दिलाय. एक टप्पा घेत बॉल सीमारेषेच्या पलीकडे. अजून एक चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका, हा मारला चौकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर. रास्ते भी जिद्दी है और मंजिलें भी जिद्दी है. रास्ते भी जिद्दी है और मंजिलें भी जिद्दी है. देखते हैं आगे क्या होगा.
शुभम गीते के हौसले भी जिद्दी आहे. फुलर लेंथवर आपल्या सलक्या त्याने बॉलला ढकललंय. फिल्डर बॉलवर येत आहे तोपर्यंत एक सिंगल पूर्ण करण्यात आली आहे आणि शेवटचा चेंडू इथे आपण पाहिलं तर आता धनंजय भिंताडे यांच्यासाठी शेवटचा चेंडू मिळणार आहे. संघाचे आयकॉन आहेत. आज जर आपण बघितलं तर शेवटच्या चेंडूवर फलंदाज होतील धावबाद. पहिला डाव पूर्ण होतोय आणि शुभम गीते काय बॅटिंग केली मित्रांनो. 31 चेंडूंमध्ये 79 धावा. शुभम गीते यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. आज त्यांनी हे मैदान